या जेवण करायला. तुम्हालाही अशी मटकी खायची असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, आज मी मटकी बनवणार आहे. तर मटकीसाठी मी घेतला आहे एक मीडियम आकाराचा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरे, आले आणि 4-5 लसूण पाकळ्या. आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचे दांडे हे टाकून छान असं एक बारीक मिश्रण करून घेतलं. ते मटकी बनवण्यासाठी मी इथे 2 चम्मच तेल टाकून घेतले आहे. मटकीसाठी घेतलेले मसाले बघा, घरचा मसाला, मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि मीठ. तर चला फोडणी देऊया. त्यासाठी मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरी टाकून घेतली. ती छान अशी तडतडली की त्यामध्ये मी आता कांदा टाकून घेणार आहे. कांदाही छान असा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. मटकीत पाणी टाकण्यासाठी मी इथे 1 ग्लास गरम पाणी करायला ठेवले आहे. तर बघा, आपण बारीक करून घेतलेला आलं, लसूण, खोबरे आणि कोथिंबीर तेही त्यामध्ये टाकून घेतली. त्यानंतर आपण घेतलेले सर्व मसाले तेही टाकून छान परतून घेतले. त्यानंतर टोमॅटोही टाकून टोमॅटो छान असा शिजेपर्यंत छान परतून घेतला. वासही खूप सुंदर सुटलेला आहे मसाल्यांचा. तर त्यानंतर आपण मोड आणून घेतलेली मटकी टाकून घेतली. तीही छान एकजीव करून घेतली आणि वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेतली. मसाला केलेला मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला हे वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये पाणी टाकून मटकीमध्ये टाकून घेतले. त्याचबरोबर मटकीसोबत खाण्यासाठी चपातीही लागलीच करून घेतली. मटकी शिजेपर्यंत इकडे चपातीही तयार झाली. तर बघा, चपातीही किती छान फुगलेली आहे. आपली चपातीही इथे बनवून तयार झालेली आहे आणि मटकीही छान अशी शिजलेली आहे. तर बघा, मटकी किती छान दिसत आहे आणि शिजलेली पण आहे. मटकीवर थोडीशी कोथिंबीर टाकली की अजून छान चव येते. तर आपली मटकी खाण्यासाठी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला सर्व करून घेऊया. बघा किती छान मटकी दिसत आहे. धन्यवाद.